हा गजरा जो आहे हा मला आणून दिला होता CMनी आणि त्यानंतर आत्ता मला कधीच गजरा लावण्याची इच्छा होत नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत, जसं की त्यांची सिगरेट, गुलाबाचे फूल, गजरा, पान. मी सगळ्या गोष्टी मी खूप सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि त्या नेहमी ठेवेल. व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे, खरं तर मला बोलताना त्रास होतो आहे आज, कारण मी आज बरंच काम केलेले आहे. प्रचंड कामं होती मला आज. माझ्या ऑपरेशनमुळं मला थकवा जाणवतो आहे. आज गोळ्याही म्हणजे 2 दिवसापासून संपल्यात गोळ्या, मी घेऊन नाही आले. खरं तर मला गोळ्याचा कंटाळा येतो. तर स्क्रोल करत होते आणि स्क्रोल करता बरेच माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पडलेले आहेत आणि स्क्रोल करता हे जे माझे जुने व्हिडिओ हे माझ्या डोळ्यासमोरून गेले. वाईट वाटलं मला. काही लोक एवढे खोटे असतात की खूप खोटारडे असतात. हे मी फोटो कधीही काढले नाही. मी CMचे कुठलेही फोटो मी स्वतःहून कधीच काढलेले नाही आहेत. त्यांनी जे काढलेले आहेत व्हिडिओ किंवा फोटो हे त्यांनीच काढलेले आहेत. आणि त्यानंतर जे ब्लेम करणं किंवा खोटं बोलणं त्या सगळ्या गोष्टी आणि होडगीमध्ये काय होतं, पुण्याला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या लोकांकडनंच कळत असतात. ताई तो इथे आहे, ताई तो इंद्रायणीने इथे गेला, ताई तो, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे सोबत घालवलेले क्षण आहेत, जे की मी आत्ता अपलोड करते. खरं तर मला आता खूप बॅड फील होतं. आणि ही जी माझी हसरी मुलगी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, हिच्याबद्दल त्या व्यक्तीने एवढे खोटे मुलांबद्दल हे टाकलेलं आहे. मी टाकू शकते, असं नाही की मी नाही टाकू शकत, पण त्याची जी खालची पातळी त्याने गाठलेली आहे. मी विश्वासही केला नव्हता, त्यापेक्षा दुश्मन चांगला. आणि आत्ता माझे दोन्ही मुलं, म्हणजे मी तरी मुलांना शिकवलेलं आहे आणि गरज पण नाही मला आत्ता. माझा वेळ तो निघून गेला दुःखाचा. मला कोणाची गरज नाही आहे आणि पैशावर कधी कोणाच्या प्रेम केलेलं नाही. मी पैशावर थुकणारी बाई आहे आणि हा माणूस ब्लेम करतो आहे आणि होडगीची मला प्रत्येक व्यक्ती, ताई तो इथे पडलेला असतो, तो आम्हाला असं सांगतो आहे, ताई तो आम्हाला तसा सांगतो आहे. आणि त्याच लोकांनी मला ते XYZ फोटोही पाठवले, चुंबन घेण्याचे, पप्पी घेण्याचे, सेक्सुअल रिलेशन. अरे किती खालच्या पातळीला गाठणार. आणि मातंग समाजासोबत त्याची बहीण पळून गेलेली, लग्न झालेली असताना, आणि तो बोट ज्या महिलेंवर ठेवतो त्या महिलेची जी बद्दुआ घेतो इनडायरेक्टली तो. हे सगळे जे व्हिडिओ आहे, फोटो आहे, सगळे माझ्या घरातले आहेत, माझ्या वसईचे आहेत. कुत्रंही ओळखत नव्हतं त्या संघटनेच्या लोकांना. आज सगळीकडे माझं नाव होतं की ताई तो किती बोलत असला तरी, आणि त्याला हे वाटतं की माझ्याबद्दल कोणच वाईट बोलत नाही, तुझ्याबद्दलच बोलतात. अरे छे, तुला येऊन सांगतात ना तिकडे की असं केले, तेच लोक माझ्याकडे येऊन सांगतात की ताई त्यांनी असं बोललं, त्याने तसं केलं आहे. हे सगळे, हे ड्रेस पण मी घेतलेला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, पैसे त्यांचे होते, माझे होते, दोघांनी काम केलं होतं, एक पुण्याचं. तर मला पैशामध्ये त्यांना हे नाही करायचं आहे. हे व्हिडिओ जे आहे इथेच या शासकीय विश्रामगृहामध्ये मी थांबले होते आणि त्यांच्या बायकोचाही फोन आला होता इथे. आणि तेव्हा मी सांगितलं पण होतं की बघा ती मला फोन करते आहे, व्हिडिओ कॉल करायला सांगितलं होतं. हे बोलले की कर तिला कॉल, मी बाहेर थांबतो आहे आणि तिला असं हे करू नकोस, दाखवू नकोस. बंटीला पण माहिती आहे, बंटी माझ्या जोडीला होता त्या दिवशी. आम्ही जेवण करत होतो आणि हे तिच्याशी बोलत होते. तर ही बाई पण निर्लज्ज आहे, हिला पण लाज नाही आहे. हिने बापाचा संसार उद्ध्वस्त केला, सॅक्रिफाईसच्या गोष्टी करते. म्हणजे दोघंही निर्लज्ज आहेत आणि चुंबनचे आणि ह्याचे त्याचे फोटो जे व्हायरल होतात. अरे थोडी तरी लाज वाटू द्या. आणि बहीण मातंग समाजासमोर सोबत पडून गेली, माझा नवरा मेला.